हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण करणार आहे नाचणीचा उत्तप्पा। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा। ह्या वाट्याने मी 2 वाट्या हे नाचणीचं पीठ घेते। ही 1 वाटी झाली। दोन वाट्या नाचणीचं पीठ, त्यानंतर अर्धी वाटी हा रवा आहे, अर्धी वाटी रवा, आता ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी भाज्या बघा। हा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, गाजर मी खिसून घेतलेलं आहे आणि टोमॅटो। आता आधी ह्याच्यात मीठ टाकूया, मीठ आवडीनुसार। त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण मिरची टाकलेली आहे, आता थोडंसं लाल तिखट पण टाकूया। थोडंसं लाल तिखट, त्याच्यानंतर दही लागणार आहे। दही पण मी दाखवते। 1 वाटी, 1 वाटीला थोडंसं कमी घेतलंय मी दही। आणि ह्याच्यामध्ये आपण इनो टाकणार आहे, इनो फ्रूट सॉल्ट। आता हे आधी मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात पाणी पण टाकायचं आहे, आणखीन थोडंसं दही टाकते, म्हणजे 1 वाटी दही, पाणी टाकायचं आहे। घट्ट आहे अजून, थोडं पाणी। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकते। नाचणीची भाकरी खाल्ली जात नाही जास्त, तर अशा प्रकारे उत्तप्पा किंवा नाचणीची आंबोळी म्हणजे डोसा केला तर ते खाल्लं जातं। नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे। आता ह्या भाज्या टाकते मी। आधी कांदा टाकते, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे असं व्यवस्थित मिक्स करायचं। याचे छोटे छोटे उत्तप्पे आपण करून घेणार आहे। आता मीठ थोडंसं टाकते, जरा कमी टाकलेलं मगाशी, थोडंसं मीठ टाकलं। थोडीशी कोथिंबीर टाकूया।
आता जे फ्रूट सॉल्ट आहे ते आपण जेव्हा करणार ना, आता हे रेस्ट करायला ठेवायचं आहे एक 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा करायला घेणार तेव्हा ते फ्रूट सॉल्ट टाकायचे. आता हे 15 ते 20 मिनिटं आपण हे असं झाकून ठेवूया. त्यानंतर आपण पुढची कृती करूया. आता 20 मिनिटं झालेली आहेत. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं फ्रूट सॉल्ट टाकते. मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तवा तापायला ठेवलेला आहे मी. आता तवा गरम झालेला आहे. तर थोडंसं तेल टाकते. पुसून घ्यायचं. आता उत्तप्पा करून घेऊया. जाडच घालायचं आहे. उत्तप्पा जाडच असतो. तर जरा हे झाकण ठेवूया याच्यावर. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. म्हणजे जाड असल्यामुळे थोडंसं आतून शिजलं पाहिजे. एक 2 मिनिटं होऊ देऊया. आता झाकण काढून बघूया. हे सगळं सुकलेलं आहे बघा वरून. आता थोडं तेल टाकते याच्यावर. आता साईडने सुटलेलं आहे. मला आता किती छान जाळी आलेली आहे ना. आता ह्या बाजूनं थोडा वेळ होऊ देऊया. थोडंसं प्रेस करून ह्याला भाजून घ्यायचं आहे. नाचणीचा पौष्टिक उत्तप्पा आपला तयार आहे. बघूया ह्या साईडनं भाजलं का. थोडा वेळ भाजू दे. आता हा डोसा दुसऱ्या बाजूने भाजला असेल. आता याला काढून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.